गाईज आता तिघांना 3 पॅक काढले तर आता लगेच अरे बाबा बाबा या गाईज पहिला गाईज फायनल गाडी घरी आलेली आहे. आज मी फर्स्ट टाइम राहिलोय 70 किलोची गुणी ती पण पाठीवर. तर बघू आता मी बऱ्याच दिवस झालं गोण्या वाढल्या ते पण 70 किलोच्या. जवळपास 2-1.5 वर्ष झाले मी गोण्या वाढली नाही. पण आज माझी ही पहिली गुणी आहे तर 70 किलोची गुणी व्हायची. बघू जाते कशी जाणार राहायची कारण की आपण पण लई कच्ची माडू ओ भाई साहेब. तर गाईज फायनली गोणी घेतलेली आहे. आता मी निघालो एवढं घरात गोणी माउंटेन ड्यू डर्टी मागची तर राम राम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी सूज ब्लॉगवरच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण ठीक 70 दिवस कंप्लीट झाले आणि 71 दिवस आपण ही ब्लॉगिंग स्टॉप केली आहे. तर आज आपला 71 दिवस. आज मी ब्लॉगिंग गावाकडून सुरू केली आहे कारण की मी नाही का सुट्ट्या लागल्या गावाकडे आलो. ठीक आपली ब्लॉगिंग बंद करून आता 1.5 महिना झालेला आहे. आज आपण खळ केलंय काय गव्हाचं कडकड उन्हात. आता आम्ही चाललोय काय थंड आणायला स्प्राईट किंवा काहीतरी आणू होतं. काय आणायचं नाना? नानाचे विचारभूत काय आणायचं? स्प्राईट काय आणायचं रे? तर काहीच त्याला आता जो आपण स्प्राईट आणायला उन्हा कसं कडक ऊन पडलेलं आहे. आता हे होणं जायचं आपल्याला स्प्राईट आणायला. आत्ता खळ करून आणलं इथं. तर आता तो स्प्राईट आणतो मस्तपैकी थंडगार पिवतो उन्हात कडकडते उन्हात. तर चला आता काही आता बरेच दिवस झालं ब्लॉगिंग बंद आहे ना. तर असं अचानक असं ब्लॉगिंग सुरू केलं असं वॉकवर वाटतं कसं तरी. पण काही नाही त्याला सुरू केली ना बंद नाही करायचं. 365 दिवस डेली ब्लॉग पडणार. आधी पण मी सुरू केलं तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, बरेचसे कामं निघले म्हणजे डबल बंद केली. म्हणजे ब्लॉग माझे सध्या शूट केले आहेत मी डबल 71 दिवसाचे. डबल आता कसं मी काम निघले मध्येच त्यावेळेस बंद केले. आता जी सुरू आज सुट्ट्या लागल्या मला फायनल आज सुट्ट्या आहेत मित्रांनो. भारत एवढं पुढे गेलं पण आज आमचं गाव भरपूर मागं आहे. गावात आलो पण स्प्राईट काही भेटलेलं नाही आहे. आता मी डायरेक्ट पुढे चाललोय डायरेक्ट फाट्यावर चाललोय. म्हणजे मला दुप्पट म्हणजे जवळपास आमचं घरापासून आमचं गाव आहे की जवळपास 3 किलोमीटर 2 किलोमीटर जवळपास मला 5 किलोमीटर लांब यावं लागतं फक्त पुढं स्प्राईटसाठी. तर गावात काय दुपारच्या स्प्राईट भेटली नाही आहे. मग ते दुकान ते पण बंद होते. तर दुपारच्याला काय म्हणजे जास्त करून दुकान चालू राहत नाही गावातले. कारण कसं माहिती आहे का, लोक राहणार त्याच्या जातात ना तर दुकान बंदच असतात. तर आता मला डायरेक्ट पुढे जावं लागलं फाट्यावर. तर मित्रांनो फाट्यावर पण ही स्प्राईट वगैरे काय भेटत नव्हती. फायनली स्प्राईट भेटलेली आता मी निघालो कुठं डायरेक्ट घराकडं. रानात जायचंय. रानात जायच्या आधी एवढी स्प्राईट खतम करायची नंतर आपल्या गावात घर लागायचं. तर गाईज आता फायनली नियोजन झालेलं आहे आपलं काय याचं स्प्राईटचं. चला ना बस चला हा भाऊ चला खोलचल पटकन. तर आता मी स्प्राईट सोबत चकना म्हणून एक शिंबुज्या आणि टेडी बिडी आणले. म्हणजे कसं आहे माहिती का, वाईफ जुळ हा जाण उठ तू आण ग्लास आण. पॅकिंग तर माझ्याकडेची हे बघा. त्यासोबत चकना म्हणून आपण बॉटल देत नाही ना मी बॉटल देत नाही गाईज. म्हणजे मी एवढं म्हणून जाऊन आणली यांनी काहीच नाही करत म्हणजे गद्दारी झाली ना. अरे इकडे तू तर आण तू ना लावलं का तू आण. नाही तू आण मी नाही उठत प्यायची ना आणा लागेल कारण की मला लई कंड आहे प्यायचा. गलत नाही ते गाईज आता तिघांना 3 पॅक काढले तर आता लगेच अरे बाबा बाबा या गाईज पहिला अरे हल्ली म्हणून तर झालं ना. तू कमीच या तो रे न घेऊ कळलं का गाईज. आम्ही म्हणजे असं म्हणजे टेडी मेडे चिंगुज्या स्प्राईट वगैरे पिऊ राहिलो. पण याचा कुणी गैरवापर घेऊ नका. म्हणजे कसं माहिती आहे का, दारू वगैरे असं होय ना. हा होय दारू हे तर म्हणूनच यायचं काही नाही आहे फक्त स्प्राईट आहे. आता कसं माहिती आहे का, खळं काढलं सकाळून खळ चालू होतं 7 वाजल्यापासून तर आता दुपारचे झालंय. तर एवढ्या गरमीत आता काय करावं तर मग आता आम्ही हे गेलं
तर काहीच रानात जायचंय मला आधी जेवण करून घ्यावं. कारण कसं माहिती का स्प्राईट पेलेली माझं काय पोट भरलेलं नाही आहे. मी जास्त काय पेलेलं नाही कारण कसं माहिती का मी जेवणच केलं ते जेवण केलं म्हणून ते जास्त स्प्राईट पेली. तर काहीच आता मी बसलोय जेवायला. जेव्हा तुम्ही बसतो सौरविश्वास ब्लॉग. तर हे माझा ओल्ड मोबाईल मोबाईलमध्ये मी बोलावले माझे सौरविश्वास ब्लॉग. तर चला आता जेव्हा बघतो घेतो ब्लॉगचा एन्जॉय करतो जेवण पटकन खतम आणि थोडं एक रानात आता बघू. तर काहीच फायनली जेवण माझं आटपलं. आता मी निघालो कुठं रानात. काय आज आपण जे गव्हाचा खळ केलाय ना थांबा ना येऊन दे ना आता निघाले मला बैलगाडी झोपून. तर काहीच आता त्या प्रकारचं म्हणजे आज जे सकाळी खळ केलंय ना ते खळ्याच्या गोण्या बैलगाडीत आणायला गावाच्या. हो भाई साहेब हो भाई साहेब गाईज हायडन्सी करायला गेलो भयानक फुल ऑफ रोडिंग ग्राउंड क्लिअर रस्ते पाहिला गाडीचा फुल ग्राउंड क्लिअर. हो भाई साहेब कधी काय म्हणजे सांगता. फायनली गाडी आली आता रानात. तर गाईज फायनली मोबाईल यार मी ट्रायपॉड लावलेला आहे. आता एवढी चुकी गाडी करायची आहे लोड कुठं गाडीत मग कुठं बघू आपण ऑफ रोडिंग कसं काय होत. झालेली आहे आता त्याच्या घरी करायची गाडी खाली. तर काहीच आता फायनली मी बसलोय गाडीत. गाडी फुल लोड आहे जवळपास 11 गोण्या वन टाइम भरले आहेत. त्याच्यात कधीच नाही भरलेले 12 आहेत का 12 गोण्या आहेत काही आता आज नाही एवढं. तो गाडीचं बसलेला नाही त्याला वाटतंय. काहीच फायनल गाडी घरी आलेली आहे. आज मी फर्स्ट टाइम राहिलोय 70 किलोची गुणी ती पण पाठीवर. तर बघू आता मी बऱ्याच दिवस झालं गोण्या वाहिल्या ते पण 70 किलोच्या. जवळपास 2-1.5 वर्ष झाले मी गोण्या वाहिली नाही आहे. पण आज माझी ही पहिली गुणी आहे तर 70 किलोची गुणी व्हायची. बघू जाते कशी जाणार राहायची कारण की आपण पण लई कच्ची माडू. ओ भाई साहेब तर गाईज फायनली गोणी घेतलेली आहे. आता मी निघालो एवढं खराब माउंटेन ड्यू डरकी मागची गाईज आम्ही आता मकान जायच्या आधी थोडं लांबचा वावर आहे तर आपण गाडी लोड राहिलो वंगण विच इज तेल आपण तेल म्हणतो त्याच्यामुळे गाडी स्मूथ चालते पहिला मोठा ताण जात नाही वजन वगैरे. काही आपण 10 मिनिटात आपण पोहोचलो आपल्या रानात. आपला तिथे मका तोडायची आहे ही मका आणि ही आपली मका आहे पैसे कमवायची मका आणि ही आपली जनावरांची खायची मका. तर आपण सध्या तोडायची ही फुल गाडी भरून न्यायची कुठं बायला संध्याकाळी खायला कुट्टी करून. तर गाईज फायनली सगळी मका कुठं झालेली आहे बैलगाडीत मका भरली आहे. आता ना बैलगाडी घरी तर आम्ही इकडं सगळ्या वावरला डाम भावर येतो आम्ही दोघं. तर कसं माहिती बैलगाडी भरलेली आहे तर ना एकटीच नाही तर आपण तवर येऊ ह्या वावराला चक्कर मारून देत आणि पलीकडे वावर आहे त्याच्या वावराला चक्कर मारून तिकडं ज्वारी आहे इकडं मका आहे दोन्ही येडा मारतो. त्याला आता मस्तपैकी सनसेट होऊ राहिला आहे. सनसेट चांगलं घेत अख्ख्या वावराला येडा मारतो. तर काहीच फायनली मी आता आलोय घरी रानातून. तर काहीच तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहिलं असं नाही गुढी आणखी उभा आहे आमच्या घरात. तर काहीच गुढी उभा असणं कारण मग तेवढंच आहे कारण विषय काय माहिती आहे का आणखी 8 दिवसांनी आमचा सप्ताह मग तो सप्ताह होतो 8 दिवसांनी काय यायचा 4 दिवसांनी सप्ताह आमचा ठीक तो मंदिरावरचा जेव्हा आम्ही नाही ही गुढी नाही का ही 4 दिवस आणि ती सप्ताहचे 8 दिवस अशी मग आम्ही जवळपास 12-13 दिवस गुढी ठेवत होतो. त्याच्यानंतर आम्ही सप्ताह संपला का समाप्ती झाली की आम्ही ती गुढी खाली घेत होतो. तर काहीच आता फायनली आपण निघलो कुठं व्यायामला. तर चला आता व्यायामला जो स्लॅबवरती व्यायाम करून सगळे टी व्हीवर बघू राहिले मस्त संध्याकाळी नाणी स्वयंपाकाचं नियोजन करून राहिली.
तर चला आपल्याला आपण घ्यायचं व्यायाम इकडून जायचं ना पाणी आणतो प्यायचं. तर चला आता आपण स्लॅब करू. चला तर गाईज फायनली आपला छोटासा असा वर्कआउट झालेला आहे आजचा. आता जो घरी म्हणजे खाली जातो मग चार्जिंग लावतो, हातून होतो, जेवण करतो, बसतो आपल्या कामाला म्हणजे एडिटिंगला. करतो मोबाईलला खाली 22% चार्जिंग आहे. मग तो चार्जिंग होईल 1 तासात. तो जेवण होतं, थोडी TV बघतो, बसतो आपल्या वर्कला. आता वाले संध्याकाळचे 10 आणि माझा झोपायचा टाईम झालेला आहे. झोपायचा टाईम झाला म्हणजे झोपायला तसं मी 8 वाजता झोपतो. पण आता मला कसं माहिती आहे का, मी ऑनलाईन लेक्चर घेतले CATचे लेक्चर करतो आणि जातो झोपी. तर मित्रांनो आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. कारण तसं पण मी का आजचा ब्लॉग नाही का हा दुपारून सुरू केलेला आहे. कारण की आजपासून मला सुरू करायचं होतं ब्लॉगिंगची सकाळ धरून, पण नेमकी ती मध्ये काम निघलं त्याच्यामुळे दुपारून ब्लॉगिंग सुरू केली. तर मित्रांनो बसून नाही का डेली ब्लॉग हा माझा सकाळी सुरू होणार. म्हणजे जे शेड्यूल मी फॉलो करणार आहे ते करणारच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, फुल फोकस माझं इकडे राहणार आहे. सकाळी जे सुरू केलं की संध्याकाळी येणार आहे, एवढा कंटिन्यूस राहणार आहे. तर मित्रांनो आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जरी असला आवडला तरी ॲडजस्ट करा. कारण कसं आहे माहिती आहे का, आजच्या म्हणजे एकदम वेगळ्या वाईबनी सुरुवात करायची होती, पण तरी पण ती काही नाही झालेली. पण जाऊन द्या. पण इथून पुढचे जे ब्लॉग आहेत ते ब्लॉग आपण म्हणजे एकदम असे कसं आधी प्लॅन आखले नसणार, एकदम कंटेंट असं म्हणजे एडिटिंग वगैरे बेस्ट होणार आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आता इथून पुढे आपले ब्लॉग डेली बनणार आहेत. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला चांगला असं फीडबॅक द्या. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ह्याच कॉमेंट. चला बाय बाय.